नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचा आजच्या आपल्या नवीन व्हिडिओ। सगळ्यांना शुभ सकाळ। सकाळच आंघोळ करून फ्रेश करून होऊन वगैरे निघालय श्रीवर्धन तालुक्याच्या वेलास गावात। वेलास गावची पालखी वाजवायची आहे। काल जशी पालखी वाजवली ना तशी दिवसभर असतं, पण ही पालखी आहे ना खांदावर घेऊन अशी मस्तपैकी नाचवतात वगैरे, मजा भरपूर असतं आणि पब्लिक पण जाम असतं, फुल क्राउड असतं। आणि माऊली म्युझिकल ग्रुप आदगाव कोलीवाडा म्हणजे आमच्याच ग्रुपला कॉल आहे, संधी आहे वाजवायची संधी भेटले तर आम्ही चाललो। नरेंद्रनी मीच चाललंय, तर काही कारणास्तव कौशल नाही आहे आमच्यासोबत, दोघंच चाललो मग आम्ही वाशी हवेलीमधून। सो पालखीचा कॉल आहे, तुम्हाला देखावला भेटेल। आता बाईकने प्रवास आहे आमचा, आपली नेहमीची बाईक ग्लॅमर, आणि तिकडे जाऊन डायरेक्ट वाजवायचं आहे। भरपूर लेट झाले ते बोलतात, फोन येतात नुसतं। सो निघाल्या जाताना बोलू आजचं पण व्ह्यू तुम्हाला दाखवा। बंदरावरचं बोटी मस्तपैकी शिमगनिमित्ताने सजावलेल्या। कालची व्हिडिओ कोणी नाही देखलेली असेल आपली शिमगाची तर नक्की देखा। येताना प्रवासात पण मस्तपैकी बऱ्याचशा गावांचं शिमगो देखावला भेटलो। आज काय माहोल असेल तो पण देखावला भेटेल कदाचित, देखूया। आता सध्या हे काही 4-5 दिवस भरपूर जोशात असतील गावाकडची कोकणांची मंडळी। म्हणजे पूर्ण महाराष्ट्रात शिमगो एकदम जबरदस्त साजरा होतच। खालूबाजा पण असतं, आणि गेल्या वर्षी एंडिंगला देखावला भेटलेली, तेव्हा जाम भारी वाटलेला। रात्री डायरेक्ट गेलेलो ना तिकडे वाजवायला आम्ही लोक, दुसऱ्या इकडे वाजवायला होतो दिवसभर पालखी, आणि रात्री वेलासमध्ये गेलेलो। सो आज दिवसभर वेलासमध्ये जाऊ, वेलास पालखी। डायरेक्ट मसले स्टॉप घेतला आम्ही, समोसा खाता होता। फेमस वडापाव, संतोष वडापाव सेंटर मसला, काहीतरी खाता तर खावायला टाइम भेटला तर बरं। वडवली फाटाजवळ पेट्रोल पंप आहे, त्या पेट्रोल पंपावर पेट्रोल भरावला तोपल्यावर 10 वाजून 2 मिनटं झाली। पेट्रोल भरावला पण ते का गाड्यांची गर्दी, नवीनला लावला नरेंद्रला पेट्रोल भरावं लावला, कारण मी वॉशरूमला गेलेलो। आणि आता नॉनस्टॉप जावंच आहे, नॉनस्टॉप, कारण जाम उशीर जायला आम्हाला। फायनली 10 वाजून 13 मिनिटांनी पोचलो आम्ही। आपली गाडी लावली आता, आणि आता जातो वाजवा। पालखी निघालाय, उशिराच पोचल्या, बरीचशी पालखी फिरावली ताई। हे देखा श्री काल भैरवनाथ, हे देखा वेळास स्वागतम, पालखी येत आहे। बऱ्याचशा पब्लिकच्या पायात चप्पल नाही दिसायची बरं। केली बिली मस्त, जेवढा काय प्रसादाला असेल ना, पेढ केली तेवढा आता खावायला भेटणार आहे आम्हाला। ते आपल्याला दुपारचे
तुमचं ग्रुपवरचं प्रेम बघा. ग्रुपची टी शर्ट घालून आले, माकलेली असली तरी चालेल. काल आम्ही पालखी वाजवली ना, गुलालानी भरलंय. त्याचं टी शर्ट घालून आले का आंघोळ पण नाही केले काय माहिती. सरबतची पण सोय. ऑरेंज ज्यूस. अरे ऑइल. ऑइल ना पेट्रोल लागतं त्याला. त्याला त्या मशीनला थंडावा दे, वाईच गरम झाली असेल ती उन्हात. सामानाला पण लाव. चला सरबत पिऊया. हा सरबत का 2 ग्लास इकडं. झाला सकपली. मना नाही भेटलंय. शेवटी मला भुऱ्याने आणून दिला. मस्त एकदम पताकांचं डेकोरेशन पण केलेलं आहे. खालती रांगोली पाडलेल्या आहेत भारी भारी एकदम. आणि 80 रांगोली बांधलेल्या पाडलेल्या आहेत ना, त्यावरच पालखी बैसते. आम्ही आता मंदिरासमोर आले आहोत. काल भैरवनाथ मंदिर वेळासगावचा. नुसत्या फुलाही नाव काढले सुस्वागतम. सिस्टेमधला काल बजाय वाटतं. आता आहे ना सागर दादाने मस्तपैकी नाश्त्याला वडापाव आणल्यात वाटते. मस्तपैकी एक वसरी देखलंय बैसावला. वडापाव खावायला आणल्यात. कोणी आणले? नवीन कोण? हरदास कुठे गेला? तो आलाय. तो काय तो बी मस्तपैकी तंबाखू खाते तिकडे. भैरवनाथ महाराज की जय. अशा प्रकारे दुपार झालेली आहे. दुपारचं 1:48 आणि जेवणाची वेळ. तुम्ही पण जेवायला जाणार ना? आम्ही आल्यावर तुम्ही जाणार. पहिले बँजोवाला चालल्या, नंतर मग खालूबाजा झाला. पहिले बँजोवाला. जेवणाची सोय काय रानात केले का काय? हा जेवणाची सुट्टी झाली आणि सगळेजण. मी रानात ना काय आलो माहिती आहे? इथनं रस्ता आहे. तर सरळ खोतांची खानावलमध्ये बाहेर पडलो आणि मस्तपैकी खानावलमध्ये सोय आहे जेवणाची. इथे का पोरा पैसे देत. मस्तपैकी डाळ भात, छोले वटाणे, बटाट्याची भाजी, जोडीला मस्तपैकी रायता आहे, पापड पण आहे. जेवून जायला ना आता लगेच परत बँजो वाजवायचो. आतापर्यंत खालूबाजांनी सांभाळला, तर खालूबाजा जेवायला जाल आणि आम्ही वाजवू आणि पब्लिक नाचेल.
मस्त दिवसभर नाचत असतात. हे बघा फुला पण पडत चालल्यात कशी पालख्यावर. भारी जास्त पण वाटते. आता पब्लिक येत जाल जशी जशी संध्याकाळ होत जाईल. पण घरशीत आले मस्तपैकी आपलं काम उरकून. पालखी आताच मस्त नाचवत होतं, त्यासाठी बँजो बंद केलं. अशी मंदा मंदा पालखी नाचवली जाते. आता बँजो वाजवत आहे परत. की संध्याकाळची वेळ येते आता. रात्री पण बहुतेक वाजवायचा ना, त्यामुळे या फोकसची तयारी. आणि इकडं रोडवर गाडी एका किती पालख्यासाठी लागल्यात. ही सगळी पालख्यासाठी आलेली पब्लिक आहे. पालखी आता खानोबाच्यावर वाजते. आता आली ना पालखी का आम्ही सुरुवात करू. 5:47 पोरा आता बैसल्यात.
आहेत ना पालखी वाजवत. आता ही कुर्शी येईल ना की इकडे न्यायची आहे. टी ब्रेक आहे, टी ब्रेक आहे. संध्याकाळची चहा. एक जवळजवळ 1 वर्षांनी याच्याकडे मदत मागली की 5 मिनिटं सोडा येईल तरी पण येत नाही. पण तुषार गेला. 7:15 झाले. पालखी आली. पाठी घरातनं फिरत होती. टी ब्रेक घेतला मी. टी ब्रेक. खालूबाजा कुठे गेला? तर आता मस्तपैकी गोल्ड स्ट्राईक प्रेडेटर एनर्जी ड्रिंक मागवलेला आहे आमच्या कोल्ड्रिंकवाल्यांसाठी. बाकीचे जे अल्कोहोल पितात त्यांच्यासाठी वेगळी गोष्ट आहे. माझा अपमान करतेस ना तू. थंड पिता पिताना पण
पियानो प्लेयर आमच्यात अचानकपणे वाजवायला आलो. सुदेश आहे तरी केअर. खालू बाजावर वाजणार आहे पालखी, कारण आम्ही चालले जेवायला. मी सगळे 9:51 12 वाजतील वाटतं. इथं अंदाज आहे पालख्याला 12 वाजून जातील असं वाटतं. बिर्याणी आहे. जेवायला मस्तपैकी पनीर बिर्याणीची सुविधा केलेली आहे. पनीर व्हेज पुलाव, पनीर मस्तपैकी बासमती भात. सकाळी दुसऱ्या खानावळमध्ये होतो, गुरुकृपा खानावळमध्ये आहोत. सकाळी होती ती कोणती खानावळ? खानावळ. पनीर देखा कसं म्हणतात. जेवणावर्षी उठल्या वाजवावला बोलून घेऊन गेलं. मी एकटो लास्टला रेलेलो म्हणून पाठी रेलाय. जेवतानाच वाजवावला. आता एंडिंग आहे ना, शेवट आहे, तो वाजला पाहिजे. लवकर पण उरकावचा आहे. प्रत्येक घरासमोर पालखी जाते ना, प्रत्येकाला दर्शन घ्यायचं असतं.
खतरनाक खालू बाजू वाजवलं. सनईवाले पण सपोर्ट केलं मस्त. करणं बिरणं लावलेली गाडी आताच आहे. काहीतरी एकलाच सुचले ना आता परत. प्रॅक्टिस केली प्रॅक्टिस. आमच्या दया दादाला ड्रम वाजवायला शिकायचे आहे. चला फायनली आपला शो संपलेला आहे आणि आता पालखी पण निघाली. पुन्हा जागेवर बसण्यासाठी खाली बाजू घेऊन